gives you an indication of whether the person is infected or not. That ठीक is आहे one. सर. बऱ्याच ठीक ठिकाणी म्हणजे असिम्प्टोमॅटिक राहिल्यानंतर सुद्धा पल्स ऑक्सिमीटरनी तुम्हाला ते लक्षात येऊ शकतं. ठीक आहे. आणि ह्या ज्या काही अडचणी आहेत ह्या सगळ्याच्या सगळ्या आपण फोर्सही करू शकत नाही. बरोबर. परंतु जसं जसं त्या आल्या तरी त्याच्यावर आपल्याला काही ना काही मात करता उपाय येतो. काढावा लागतो. तुमच्याकडे पीपीई किट्स तुम्हाला निश्चितपणे सगळ्यांनी ठेवणं गरजेचं आहे. आजच्या तारखेला मला वाटतं HIV चे सुद्धा जे काही पेशंट राहत असतील त्यांच्याही प्रेग्नन्सी बद्दल जी काही काळजी आपण घेत असू बरोबर ना, तर त्या सुद्धा आता आपल्याला इथे सुद्धा तशाच प्रकारच्या काळजी आपल्याला घ्याव्या लागणार आहे. बरोबर आहे सर. पण पीपीई जे रेकमेंडेड आहे GSM इतकं वगैरे रोजच्या नवीन गाईडलाईन्स येतात, एक्झॅक्टली कुठले पीपीई वापरायचे हे सुद्धा लोकांना अजून समजत नाही. आम्ही मध्ये नुसते लॉर्ड्सनी होलसेलनी घेतले विकत सगळ्या मेंबर्स करता, पण हे माहित नाही की ते करेक्ट गाईड जे रेकमेंडेड आहेत ते आहेत की नाही, वेदर वी आर प्रोटेक्टेड विथ दॅट पीपीई ऑर नॉट. कारण रोज नवीन गाईडलाईन्स येत आहेत सर पीपीई बद्दल, किती GSM असला पाहिजे. तो जो पिरियड होता पीपीईच्या नवीन गाईडलाईन्स येण्याचा तो संपलेला आहे. ठीक आहे सर. मग आता जे आहे पीपीईच्या ज्या फायनल गाईडलाईन्स आहेत त्या आम्ही आपल्यासोबत शेअर करतो. आमच्याकडे ते सुद्धा कोण कोण आहेत आम्ही आता पीपीई घ्यायला लागलेलो आहोत आणि त्यांनी 1200, 1300, 1400 सांगितले होते. काल ही सगळी मंडळी बसली आणि द पीपीई कॉस्ट हॅज बीन लोअर्ड डाऊन टू अराउंड 750 रुपीज without any compromise on the quality of the PPEs. ठीक है sir. As per the ICMR norms and as per the CITRA and DRD approved PPEs we are going to have. So तो जो विषय होता मी म्हणताय ते बरोबर आहे. There was some weeks back ज्या वेळेला there wasn't proper clarity about what is to be done. Correct, now sir. that clarity has come to a large extent. आणि तुम्ही आमच्याकडचे जे काही पीपीई सप्लायर्स आहेत त्यांचे वी विल बी हॅपी टू शेअर देअर ऍड्रेसेस अँड दिस थिंग्स विथ यू. जसं आपल्याला म्हटलं की 1200 वरनं 750 पर्यंत यांनी काल निगोशिएट केलेला आहे आणि त्याचे सॅम्पल सुद्धा आम्ही त्यांच्या स्वाक्षरीने आणि त्यांच्या शिक्क्याने आमच्याकडे ठेवतो आहोत. was something different from the sample that they had given to us during negotiations. We can launch an FIR against them. So every care is being taken. So what I personally feel, we will share those addresses with you. We will share the guidelines with you. And just expect you to continue your good job of helping the mothers in delivering their babies. ठीक सर. मग अशी कंटेनमेंट झोनची पेशंट आली किंवा सस्पेक्ट आली तर कोविड टेस्टिंग कुठून करायचं? प्रायव्हेट लॅब्स आर दे अलाउड टू डू इट की वी हॅव टू गिव्ह यू अ कॉल टू डू द टेस्टिंग फॉर आवर पेशंट्स wherever there is a suspect, either from a containment zone or a patient not from a containment zone but having suspicious symptoms, SpO2 किंवा fever, cough, cold आणि throat symptoms. तुम्ही सरळ IGMC ला रेफर करा किंवा GMC ला रेफर करा. समथिंग लाईक दॅट. तर टेस्टिंग तिथे प्रायव्हेटली करणं अलाउड नाही ना सर सध्या? नाही, आपल्याकडे आलेले आहे रिलायन्स लाईफ काहीतरी आलेले आहे आणि परवानगी दिलेली आहे. रिलायन्स लाईफ सायन्सेस आणि मेट्रोपॉलिस 2 लॅब्स आहेत. त्यांना आपण परवानगी दिलेली आहे. रॅपिड अँटीबॉडी नाही आहे मॅडम अजून. मग कुठून करायचे सर टेस्टिंग? आम्ही IGMC JMC पेशंट जायला बघत नाहीत, सरळ जात नाहीत. नाही, रॅपिड अँटीबॉडीची टेस्ट इज नो टेस्ट. as you could very well know, failure rate is more than what we could rely upon it. तर त्याच्यामुळे तो विषयच नाही, त्याच्याबद्दल आपण बोलूच नाही. ठीक आहे. The only thing is RT-PCR जी आहे, रिअल टाइम PCR जी आहे तीच फक्त वापरायची आहे. आणि आजच्या तारखेला गव्हर्नमेंट मध्ये आपल्याकडे मोर दॅन 500 कॅपॅसिटी टेस्ट पर डे झालेली आहे. ठीक आहे सर. त्यामुळे दॅट्स नॉट एन इश्यू एनीमोर. सो इट विल बी डन ऑन द व्हेरी सेम डे इव्हन फॉर दॅट. नाही सर, मग प्रायव्हेटली कुठून करताय त्याची लिस्ट मिळेल का? जे सर्टिफाईड आहेत तुमच्याकडनं आम्ही करू शकतो असे? ती पण आहे, ती देता येईल आपल्याला. ती प्लीज शेअर कराल सर. मग जर पेशंटला प्रायव्हेटली केलं तर वेदर वी हॅव टू आस्क द पेशंट टू पे फॉर द कोविड टेस्टिंग बिकॉज इट्स कॉस्टिंग 5000 रुपीज इन प्रायव्हेट. 4500 रुपये आहे. 4500-5000. त्याच्यातली पहिली टेस्ट आहे ती 1500ची आहे.
आणि पहिली टेस्ट जर पॉझिटिव्ह आली तरच मग दुसरी टेस्ट 3,000ची करायची आहे. ठीक आहे. सो दॅट इज व्हेरी क्लिअर. सो पेशंट्स वी हॅव टू आस्क द पेशंट, त्याच्यावरनं पुन्हा इश्यू नको व्हायला की डॉक्टर्सनी पेशंटवर बर्डन टाकलं, बिकॉज देर वॉज अ न्यूज इन हेडलाईन्स इन पुणे सकाळ की सर्रास टेस्ट करतायत डॉक्टर्स आणि पेशंटला लुटतायत आणि टेस्ट करतायत असं काहीतरी. सो दॅट शुड नॉट बी अ लिगल इश्यू अगेन. माझी एकच विनंती राहील आपल्या सगळ्यांना, हा सर, की आपण आपलं जो काही गुड सेन्सेस आहे दॅट वी नीड टू युटिलाइज. ठीक आहे. पेपर वाचून जर काम करायला तुम्ही आणि आम्ही जर गेलो तर आम्हाला या क्षणाला आमचे सगळे कामं बंद करावं लागतील, तुम्हाला सुद्धा तुमची सगळे कामं बंद करावं लागतील. बरोबर सर. वेदर वी रिअली गो फॉर दॅट और वी ट्राय टू, ठीक आहे, त्यांनी लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून त्यांनी आपलं काम करावं, आणि जर खरोखर काही चुका असतील आमच्याकडनं घडत असतील किंवा काही लॅक्सिटीज असतील तर वी नीड टू इम्प्रूव्ह अपॉन देम, ऍज सिम्पल ॲज दॅट. ठीक आहे सर. म्हणजे आणि मग गाईडलाईन्स काय, जर रेग्युलर पेशंट आहे जी कंटेनमेंट झोन मध्ये नाही किंवा असिम्टमॅटिक आहे बट शी नीड्स ऍडमिशन फॉर अ सर्जरी लाईक सिझेरियन सेक्शन और नॉर्मल डिलिव्हरी, शुड वी टेस्ट ऑल दिस पेशंट्स फॉर कोविड बिफोर ऍडमिटिंग देम? कारण एक ICMR ची गाईडलाईन होती की कंटेनमेंट झोन आणि सस्पेक्ट पेशंटची सगळ्यांची कोविड टेस्टिंग झाली पाहिजे 5 days बिफोर ड्यू डेट, असं काहीतरी आहे. ड्यू डेट कशी प्रेडिक्ट करणार सर, पेशंट कधी डिलिव्हर होणार? सो बिफोर ऍडमिशन काय केलं पाहिजे? आपण असं करू, ICMR तुम्ही पण बोललेत, आम्ही पण म्हटलंय की भरपूर गाईडलाईन्स आलेले आहेत. ठीक आहे आता सर. शेवटची काय गाईडलाईन आहे ती CS साहेब बघून घेतील ठीक आहे आणि सर. ती आपल्यासोबत शेअर करतील. ठीक आहे सर. मग ही पण तुम्ही आम्हाला कळवणार की ऍडमिट केलेल्या पेशंट. If it says like that, we have to abide by that. ओके. सो करंटली गाईडलाईन काय आहे आम्हाला तुम्ही शेअर कराल सर? बिलकुल, CS will be sharing that. ओके. आणि जसं गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये डॉक्टर इन्शुअर्ड आहेत, जर समजा प्रायव्हेट मध्ये काही पण मिसहॅप झाला, फेटॅलिटी झाली बिकॉज ऑफ कोविड पेशंट काही पॉझिटिव्ह आली, तर वेदर इवन द प्रायव्हेट प्रॅक्टिशनर्स आर इन्शुअर्ड अँड व्हॉट प्रोटेक्शन विल द गव्हर्नमेंट गिव्ह अस इफ वी हँडल दिस पेशंट्स इज अनदर क्वेश्चन. मला वाटतं की कोविडचं जे इन्शुरन्स आहे हा जो विषय आहे, हा जसा आता आम्ही आपल्याला म्हटलं की PPE किट सुद्धा हा एक खाजगी आपल्याला बघावं लागतील, किंवा तुम्ही तुमच्याकडच्या पेशंटला खाजगी लॅबला तुम्ही पाठवणार, किंवा इन दॅट केस, इवन इन दिस पर्टिक्युलर केस we can ask LIC for that matter. We will explore this particular this thing. प्लीज सर. तुम्ही एक असोसिएशन म्हणून LIC ला मी आज एक विचारणा करतो, कोविड साठी असोसिएशनच्या सदस्य, तिथल्या नर्सिंग स्टाफ एक मिनिमल काहीतरी जे काही त्यांचा प्रीमियम असेल ते भरून कॅन वी गेट देम इन्शुअर्ड, है ना? ठीक आहे सर. थँक्यू सर. प्लीज also we'll explore. That will be great help. Also, sir, we want to know the correct list of containment zone. कुठला साइट आहे, कुठून आम्ही ऍक्सेस करू शकतो? कंटेनमेंट झोन्स कुठले आहेत, कुठून कळेल? I completely agree with you on this count because आपण त्याचे गुगल मॅप्स जे आहेत, गुगल मॅप्सच आपल्यासोबत शेअर करूया, सो दॅट यू कॅन रिअली लोकेट देम ऑन टू दी मॅप. आणि कारण आपल्याला त्याचं जे डिस्क्रिप्शन दिलेलं राहतं त्या डिस्क्रिप्शन वरनं वी कॅन रिअली मेक आउट, कारण त्या डिस्क्रिप्शन इज लोकल डिस्क्रिप्शन. सो व्हॉट वी कॅन डू इज वी विल शेअर दी गुगल मॅप्स विथ यू. सिव्हिल सर्जन सर करतील आमच्या बरोबर शेअर ते. मग डेली अपडेट कुठे होत असतात का, तुम्ही पोस्ट करता जिथून आम्ही ऍक्सेस करू शकतो ही इन्फॉर्मेशन की नवीन कंटेनमेंट झोन क्रिएट झाला? कारण की रुमर्स खूप असतात व्हॉट्सअप वरती की हा पण कंटेनमेंट झोनला हाय सील झाला. डॉक्टर भावना कुसळे आहेत, अच्छा, हो, डॉक्टर सवाई आहेत, ठीक आहे, यू कॅन व्हेरी वेल टॉक टू देम अँड गेट दोज इन्फॉर्मेशन. ओके. बिकॉज दी कंटेनमेंट झोन्स आर बीइंग डिसाइडेड बाय NMC एज ऑफ नाउ. बिकॉज ठीक आहे सर. आणि ग्रामीण मध्ये फक्त 2 ठिकाणी आहेत, एक कामठीला आहे आणि एक कन्हानला आहे. आणि दोज आर व्हेरी स्मॉल एरिया. एक लुंबिनी नगर म्हणून आहे कामठीला, तिथे एक जवळपास तो छोटा एरिया आहे, एक 2400 फॅमिलीज आहेत मात्र तिथे. तिथे किती DHOs आहेत, त्या ठिकाणी किती प्रेग्नन्सीज असतील ते जरा आपण सांगावं. दोन्ही ठिकाणच्या, लुंबिनी नगर आणि किंवा तुम्ही सांगावं ते कामठीचं आणि कन्हानचं जे आहे. सो इवन दिस इन्फॉर्मेशन विल बी शेअर्ड बाय CS सर. ओके.
ठीक सर, थैंक यू. Also, we want request you if we can have an area-wise responsible officer who we can get in touch with. म्हणजे तुम्ही झोन्स मध्ये जर एक मेडिकल ऑफिसरचा नंबर आम्हाला शेअर केलात हेल्पलाईन म्हणून, तर वी कॅन कॉन्टॅक्ट देम इन सच केसेस जिथे आम्हाला डाऊट आहे किंवा काही प्रॉब्लेम्स येतात. Is it? Can you depute? As I told you, Dr. Bhavna Sonkusre Mm-hmm. will be the nodal doctor from Yes. that side, बरं. and for rural areas, Mm-hmm. CS sir himself and DHO, both of them will be actually coordinating. As of now, we have contamination only in Mm-hmm. or the infection has spread only in Kamptee and Kanan, and that is only one case each. So अच्छा. not much of an area being covered over there. ठीक आहे But सर. still, in spite of that,